आज चाललोय आपला इथं अप्पाजीवाडीला आणि अप्पाजीवाडीतली 4 पॉईंट तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आणि हा आपला युट्यूबचा पहिला ब्लॉग आहे. मग माझी इच्छा लई होती की आपण युट्यूबचा ब्लॉग जो आहे तो अप्पाजीवाडीचाच पहिला ब्लॉग करायचा आणि दुसरा मग शूट करायचं. मग मध्ये 2-3 वेळा प्लॅनिंग झालं पण ते जायचं घडलं पण नाही. तसं देवाची इच्छा होती की माझा पहिला ब्लॉग हा अप्पाजीवाडीतलाच असावा असं मला वाटतंय. मग आम्ही ते निवतीला वगैरे जायचं प्लॅनिंग केलं. मग पाऊस थांबलं चाललोय. आज मी तुम्हाला अप्पाजीवाडीतली 4 मुख्य ठिकाणं, 3 जी मुख्य ठिकाणं आहेत ती माहीत आहे लोकांना. पण बाकीची जे एक ठिकाण आहे ते शक्यतो जास्त कोण तिथं जात नाही आणि कोणाला माहीत नसेल. आपल्या इथल्या एरियातल्या लोकांना म्हणजे कोगनोळी, अप्पाजीवाडी, कागलमधल्या निप्पाणजवळच्या आसपासच्या लोकांना माहीत आहे. पण बाहेरची जी लोक आहेत त्यांना माहीत नाही. मग तेच आपण आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हा आपला युट्यूबचा पहिला ब्लॉग आहे. आपली सुरुवात झालेली आहे ब्लॉगची आणि तुम्हाला असेच मस्त मस्त ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत, व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. आमचे ट्रिपचे म्हणा किंवा फूड असू दे, आपल्या भागातले जे एकदम क्वालिटी फूड आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रमोशन नसणार आहे. मेन म्हणजे जे चांगलं आहे तेच तुम्हाला चांगलं म्हणून सांगण्यात येणार आहे. आणि त्यामुळं सपोर्ट जरा करायला लागते. नवीन चॅनल आहे त्यामुळे इथं लाल कलरचं सबस्क्राईब बटन येते ते दाबा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर काय फेसबुकवर बघत असला तर फॉलो बटन येते, फेसबुकवर आपल्याला फॉलो करा. आणि रोडला पण काय गर्दी नाही आहे. तसं बघायला गेलं तर आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी नाही. रविवारची गर्दी भरपूर असते. तर आता तुम्हाला परफेक्ट ॲड्रेस सांगतो. तर हा पंप लागतोय. ह्या पंपाच्या की नाही बरोबर जरासं समोर गेल्यानंतर आपल्याला ब्रिज लागतोय आणि ब्रिजमधनं आपल्याला राईट साईडला जायचं आहे. इथं जरा गर्दी भरपूर असते. इथे एकदम व्यवस्थित यायचं आणि जरा रोड पण खराब आहे. तुम्ही एकदम प्रॉपर आणि एकदम व्यवस्थित येत जावा. इथनं आपण राईट साईडला टर्न मारायचा. राईटला टर्न मारल्यानंतर आपल्याला हा ब्रिज लागतोय 2 आणि ह्या ब्रिजमधनं सरळ गेल्यानंतर आपल्याला पुढं अप्पाजीवाडीची कमान दिसते. आपण सरळ गेल्यानंतर आपण सरळ अप्पाजीवाडीमध्ये जातोय बघ. तर आपण आता आलोय कारी देवस्थान इथं आलोय बघा. एवढं भारी वातावरण असतंय, विषय हार्ड आणि लय वाईट शांतता असते इथं. हे लोकेशन मला एवढं आवडते की काय सांगायचं मला. एवढं भारी आहे आणि एवढं शांत वातावरण. इथं कोण येत नाही काय नाही, एकदम शांतता असते, निवांत असते. केव्हा तर तुम्हाला असं वेळ मिळाला फ्री आणि जास्त म्हणजे असं हे वाटायला आलं तर तुम्ही इथं येऊन घेणे टाईम स्पेंड करू शकता. एवढं भारी आहे, जबरदस्त. हलसिद्धनाथ भगवान इथं विश्रांतीसाठी येतो ते असं इथं सांगण्यात येते. प्रॉपर म्हणजे जे काय आहे ते मला पण एवढं म्हणजे माहीत. मला एक्सप्लोरिंग करून पॉईंट दाखवले याच्या मला माहीत नाही. त्यामुळं जर काय सांगण्यात चुकलं तर एवढं काय ते तुम्ही हे करून घेऊ नका. आणि मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि इथं जास्त असं लोक येत नाहीत, ठराविक किरकोळ म्हणजे थोडीच लोक येतात. त्यामुळं असं कायम शांतता असते म्हणूनच इथं यायला बरं वाटतं. घाबरले मी आवाज कराले. हां, ड्रोन सोडलेला हो. असं केवढं शांत वातावरण आहे बघा नुसतं. मी नॉईस कॅन्सलेशनसुद्धा इथं ऑनबिन काय करायला नाही माईकचा, तरी पण एवढं भारी आहे, खतरनाक वाटते. तर जरा दर्शन घेतो. कोल्हापूर साईडच्या लोकांना इथं म्हणजे एवढं अजून माहीत नाही आहे म्हणजे देवस्थान कशाचं आहे किंवा काय ठिकाण आहे. जास्त लोकांना माहीत नाही. तुम्ही जर काही इथे येऊन गेला असला तर कमेंट करा आणि सांगा मला नक्की. त्याचबरोबर इथं आंबिल वगैरे असं प्रसाद वगैरे असतो. त्यामुळं इथे सगळं त्याचं पण सोय केलेलं असते की म्हणजे असं काही जास्त प्रमाणात नाही आहे पण तेवढंच आहे, चांगलं आहे इथं. तसं पण तुम्ही बघा आवाज मी बोलतेल सोडून तुम्हाला पक्ष्यांचा वगैरे असा आवाज येतोय, दुसरं कशाचा आवाज येत नाही. एवढं भारी आहे, निवांत आणि शांत, नात करायची नाही. इकडं पाठीमागं विहीर पण आहे. आता तिकडं जायचा रोड कसा आहे बघतो तुम्हाला. बघा केवढं भारी वाटते बघा. गार वारं मस्तपैकी झाडाच्या खाली इथं निवांत आहे. इथं बाळूमामांचं त्याने असं फोटो लावतात बघा. ते झाड आहे किती वर्ष म्हणजे किती लई वर्षाच्या आधीचं झाड असेल असं वाटते मला तरी. तुम्हाला कसं वाटते सांगा. आणि इकडे विहीर आहे, विहीर पण तुम्ही बघू शकता. विहीर आहे ही, बांधकामावरूनच कळतंय. आणि आपला पहिला पॉईंट होता, अजून आपल्याला 3 पॉईंट कव्हर करायचा आहेत. तर चला. इथलं आवडतेली गोष्ट म्हणजे मला वातावरण, शांतता एकदम भारी आहे. तुम्हाला कधी एकांतात राहायचं असेल किंवा
म्हणजे एक वेळ घालवायचा असेल स्वतःसोबत तर तुम्ही इथे येऊ शकताय. पण दुसऱ्या कोणाला येऊन इथं काय घाण करत बसू नका. कोण असते म्हणून शांत असते. लो पॉईंट वगैरे असलं काय करत बसू नका. देवाचं ठिकाण आहे त्यामुळं जरा शुद्धीनं राहा. आत्ता घुमट मंदिराजवळ आले बघा. संकेतला फोन केलतो, संकेत येतोय तोपर्यंत आपण दर्शन वगैरे घेऊया. इथलं पण वातावरण एकदम भारी असते, निवांत एकदम भारी असते बघा. इकडं असं माकड वेगळं असते बघा. तर आता जाऊन दर्शन घेऊया मस्तपैकी. आणि आज मंगळवार आहे त्यामुळे सगळं शांत आहे, कोण नाही आहेत. बघितलं असं वातावरण केवढं शांत आहे. मी जरी हळू बोललो असलो तरी आवाज किती चांगला आणि एकदम क्लिअर यायला लागला वा. त्यामुळं विषय नाही हो, विषय आरडा शांत समाधान वातावरण म्हणून इथं लोक येतात. भावाची ओळख करून देतो. संकेत देवडकर आहे. गाव कुठलं? महाकवे काय? अनूर त्या म्हणजे असंच इंस्टाग्रामवर ओळख झालेली होती. त्यातनंच म्हणजे एक मैत्रीच्या नात्यात रूपांतर झाले. आता आमच्या ट्रिपला ते येतो म्हटलं आहे. बघा पुढचं काय काय प्लॅनिंग. मग आज इकडे येणार होतो, ह्या भागातला आहे म्हटल्यावर ये म्हटलं बघूया वेळ असला तर. आता जाऊया आपण मेन मंदिरमध्ये. जे मेन आप्पाच्या वाडीतलं मंदिर आहे तिकडं जायचं आहे आता आपण. आणि तो 3 नंबरचा पॉईंट आहे आणि हा 2 नंबरचा पॉईंट आहे. तुम्हाला मी आता 2 पॉईंट दाखवल्यात, 3रा 4था पॉईंट आता आपण बघायचं आहे तिथं. तर भावानं हसला वाईट शॉट झाला आहे. सांगितलं गेली हसलेला तुम्ही. चप्पल विसरून आले मी तिथं. म्हणजे घुमट मंदिरमध्ये आपण थांबलेलो तिथं पण चप्पल विसरले. बरं काय विषय नाही, जाता जाता आपण तिकडनं घेऊ शकतोय. आता आपण पहिला 3रा पॉईंट आहे तो कवर करूया आणि 4था पॉईंट करूया आणि तिथनं पुढं आपण तिथं जाऊन जाता जाता चप्पल घेऊ शकतो. एवढा काय विषय नाही. तर ही 3रा पॉईंट मेन म्हणजे मोठं मंदिर, महत्त्वाचं मंदिर. इथं जत्रा असते ते हे मंदिर आहे. असे 2-3 पॉईंट आहेत वेगवेगळी. तर ही घंटा होती आधी, आता फक्त गुरुवारी वाजवायचा असा नियम काहीतरी केला आहे म्हणून सगळ्यांनी. त्यासाठी इथं झाडं देणं अशी लावल्या. म्हणजे पहिला एखंड पळतीनं असं उडे मारून घंटी वाजवत होती, पण आता बंद केली. तर फक्त गुरुवारीच असते असं सांगितलं इथं. तर आपण आता 4था पॉईंट बघायचा आहे. आणि हे मंदिर पाठीमध्ये दिसायला बघा. इथनं सरळ गेलं की इकडं पुढं एक बोर्ड आहे वाडा मंदिर म्हणून. तिथनं राईट साईडला जायचं, ते मंदिर आहे. आणि तिथं काय काय असतं तर तुम्हाला दाखवतो. तर इथं 2रा बोर्ड आहे बघा. इथनं पुढं जायचं आणि तर इथं आता आलो बघा. हे वाडा मंदिर म्हणून आहे आणि इथं घोडं ते नसते देवाचं. इथं पण वातावरण एकदम शांत आहे, शांत आहे वातावरण. इथं पण आले की जरा समाधान वाटते. जास्त करून लोक इकडे येत नाहीत. ते 2 मंदिर किंवा कारीचं करतात आणि जातात. इकडं शक्यतो पण नसते, शांत आहे सगळं. तर कोण नाही देवावरनं तर तुम्हाला समजतच असेल. म्हणजे राजवाडा मंदिर भेटला. तसंच इथं घोडी वगैरे असतात. म्हणजे आपल्या देवाचं वाहन आहे ते घोडा आहे. त्यांची निगा देणं राखली जाते किंवा गोटा राहण्याचं ठिकाण त्यांनी इथं असते असं म्हणू शकतो. इकडे सगळी त्यांची काळजी वगैरे घेतात हवा. आता बाहेर बांधल्यात तिथे एक आहे, ते काय ते एक आहे आणि 4 आहेत टोटल. त्यांची राहण्याची व्यवस्था बघा सगळी इथं केली जाते. एकदम म्हणजे एकदम
व्यवस्थित निगा राखली जाते. सगळं गोट्यासारखं आहे. इथं पण आपल्याला देवाचं फोटो वगैरे लावलेलं बघायला मिळतात. तर हे चौथा पॉईंट होता आणि इथं कोण शक्यतो जास्त येत नाहीत. जे बाहेरचे 3 पॉईंट तुम्ही बैठला तिथं सगळे येतात. इथं जास्त येत नाहीत. ही राजवाडा मंदिर आहे, इथं कोण शक्यतो येत नाही आणि कोणाला माहीत पण नाही. तर आपण तर आता तुम्ही अप्पाच्या वाडीतली 4 ठिकाणं बैठला वेगवेगळी. हे चौथं होतं ते जास्त कुठं तुम्हाला कोण दाखवत नाहीत आणि कोण सांगणार पण नाहीत. इथं ठराविक लोकांनी माहिती आहे जवळच्या, तेच तुम्हाला 4 पॉईंट दाखवले जातात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि पहिला व्हिडिओ आहे, काय चुकलेलं विकलेलं असलं तर समजून घ्या. आणि आता सबस्क्राईब तेवढं करून जावा. आणि फेसबुकवर बघितलं असला तर फॉलो करा व्हिडिओला, म्हणजे माझ्या पेजला फॉलो होईल. आणि यूट्यूबवर असाल तर लाल बटन असते सबस्क्राईबचं, ते दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि सपोर्ट करा. आणि काय चुकलेलं असलं पहिल्या व्हिडिओमध्ये तर समजावून घ्या. तर भेटूया नवीन अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन पॉईंट लवकरच.